गुड मॉर्निंग एव्हरीवन. जसं आपण बोललो होतो, आज आपल्याला एक्सपेरिमेंट नंबर 9 बघायचं आहे. म्हणजेच असेल बायोएसे ऑफ ऑक्सिटोसिन. तसं आपण आधी डिस्कस केलेलं आहे. नेमकं याच्यामध्ये काय बघणार आहोत किंवा बायोएसे ऑफ ऑक्सिटोसिन करण्यासाठी रॅट युटरस प्रिपरेशन जे असेल किंवा रॅट युटरस मसल का यूज करायचं आहे. ओके, कारण मोस्ट ऑफ टाईम आपण बघायला गेलं तर ऑक्सिटोसिनचा मेन जो काम असेल ते काय असणार आपल्या युटरसवर असणार आहे. ओके, म्हणजे इस्ट्रस सायकल रेग्युलेशन असेल ते हॉर्मोन्स थ्रू केलं जातं. जसं फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल असते तसेच रॅटमध्ये किंवा जे अदर ॲनिमल असते त्याच्यामध्ये इस्ट्रस सायकल असते. ओके, ते रेग्युलेशन करायचं काम काय असणार त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स करतात आणि त्याबरोबरच युटरसचं कॉन्ट्रॅक्शन करणं हे काम कसं असणार आहे, ऑक्सिटोसिनचं असणार आहे. ओके, मग हेच ऑक्सिटोसिन नेमकं कसं ॲक्शन दाखवते किंवा कसा रिस्पॉन्स प्रोड्यूस करते हे आपण त्या ठिकाणी चेक करणार विथ द हेल्प ऑफ इंटरपोलेशन मेथड. ठीक आहे, प्रोसेसबद्दल आपण तर डिस्कस केलेलंच आहे किंवा करूया पुढे पण. कंटिन्यू केल्यानंतर ही काय आपली पूर्ण असेंब्ली आहे. त्यानंतर एक्सपेरिमेंट आपण त्या ठिकाणी बघूया की नेमकं एक्सपेरिमेंट काय असेल. ठीक आहे, या ठिकाणी इंट्रोडक्शन दिलेलं आहे, त्यानंतर एक्सपेरिमेंट, ऑब्झर्वेशन, ग्राफ आणि PDF. तर एक्सपेरिमेंटवर डिरेक्ट आपण क्लिक करूया. एक्सपेरिमेंटमध्ये काय सांगितलं आहे बघा. द ऑब्जेक्टिव्स ऑफ द एक्सपेरिमेंट इज टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिटोसिन टेस्ट सोल्युशन युझिंग isolated rat uterus preparation. For this, dose response curve of oxytocin is plotted using oxytocin standard with the oxytocin test solution. ओके, म्हणजे स्टँडर्डशी टेस्टचं काय करायचं, कम्पॅरिझन करायचं आहे आणि त्या थ्रू काय करायचं, इंटरपोलेशन ग्राफ ड्रॉ करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला कळेल की टेस्टचं कॉन्सन्ट्रेशन किंवा टेस्टचा जो सॅम्पल आहे त्याच्यामध्ये किती कॉन्सन्ट्रेशन, अननोन कॉन्सन्ट्रेशन टेस्ट सॅम्पल आहे त्याच्यामध्ये किती कॉन्सन्ट्रेशन ऑक्सिटोसिन आहे ते आपल्या ठिकाणी कळेल. स्टार्ट द मिनिमम डोस ऑफ ऑक्सिटोसिन स्टँडर्ड दॅट इज 0.05. ॲज युजल आपण जसं प्रत्येक वेळेस DRCमध्ये करत आलो की 0.05 कॉन्सन्ट्रेशनपासून काय करणार आपण त्या ठिकाणी ग्राफ ड्रॉ करायला सुरुवात करूया. कधीपर्यंत करायचं, जोपर्यंत सिलिंग इफेक्ट त्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत. ओके, मग तेच असेल 0.05 ml ऑफ 5 मायक्रोग्रॅम पर लिटरचं त्या ठिकाणी पर mlचं काय असेल त्या ठिकाणी सॅम्पल असेल स्टँडर्डचं, ते आपण काय करूया, घेत जाऊया. आणि त्यानंतर सांगितलं ईच सबसिक्वेंट डोस शुड बी डबल्ड or should be increased in geometrical proportion, that is the quotient of 2 subsequent dose should be constant. म्हणजे जसं आपल्याला माहितीच आहे, जर समजा आपण 0.05 स्टार्टिंगला घेतला त्याच्या दुप्पट म्हणजे 0.1 घेऊया, त्याच्या दुप्पट 0.2 घेऊया, त्याच्या दुप्पट 0.4 घेऊया, म्हणजे काय प्रोपोर्शनली त्या ठिकाणी काय करू आपण मल्टिप्लाय बाय 2ने वाढवत जाऊया. ओके, जो जिओमेट्रिकल प्रोपोर्शन असेल किंवा कोशंट असेल तो कॉन्स्टंट असेल 2. नंतर when the first measurable response that can be measured, example at least 5 mm height or at least 10 milligram force is achieved, repeat the same dose, see whether you get a reproducible response. म्हणजे आपण काय करणार आहे, एक मेजरेबल रिस्पॉन्स, म्हणजे पहिल्या समजा 0.05ला काय रिस्पॉन्स आला नाही तरी चालेल, पण समजा आपल्याला दिसेल की काही रिस्पॉन्स वाढतोय, कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रिस्पॉन्स वाढतोय. मग जो मेजरेबल रिस्पॉन्स असेल त्या ठिकाणी काय प्रकार, जो रिस्पॉन्स असेल पहिला मेजरेबल तो रिपीट डोस करायचा आहे. तसं आपण या सॉफ्टवेअरमध्ये करत नाही, पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअली DRC करशाल तर त्या ठिकाणी काय करणार आहे, जो मेजरेबल रिस्पॉन्स असेल त्याचा काय करा आपण परत घेऊन बघणार आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की त्या ठिकाणी रिप्रोड्युसिबल रिस्पॉन्स होतोय की नाही. त्यानंतर ॲज द रेकॉर्ड द रिस्पॉन्स ऑफ द जिओमेट्रिकल दिस प्रूव्ह द रिप्रोड्युसिबिलिटी ऑफ द रिस्पॉन्स अँड प्रॉपर ॲक्लिमायझेशन ऑफ द टिश्यू ऑर एक्स विवो कंडिशन्स. म्हणजे हे आपल्याला का कळतं आहे, म्हणजे आपण हा डबल रिस्पॉन्स का घ्यायचा आहे, म्हणजेच काय याच्यातून कळेल आपल्याला की ती जी टिश्यू आहे ती त्या ठिकाणी प्रॉपर एन्व्हायरमेंटला मॅच झालेली आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी टेम्परेचर असेल, त्यानंतर ऑक्सिजन असेल, त्यानंतर PSS सोल्युशन असेल आणि ड्रग असेल, याच्याशी ती मॅच झाली आहे की नाही किंवा ती जिवंत आहे का डेड झाली असेल टिश्यू, ते आपल्या ठिकाणी कळेल. ओके, त्यानंतर ॲज द व्हॉल्यूम ऑफ ड्रग सोल्युशन बियॉन्ड 0.8 ml significantly alter the composition of the physiological salt solution in the organ. To increase the concentration of oxytocin in the organ tube, use oxytocin standard solution having higher concentration of the oxytocin. म्हणजेच आपण आपल्या ट्यूबचं जे आहे ऑर्गन ट्यूबचं काय 10 mlचं काय त्या ठिकाणी कॅपॅसिटी आहे, जसं आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवूया 0.05 ml, 0.05 ml, त्यानंतर 0.1 ml, 0.2 ml, 0.4 ml, 0.8 ml. ओके, पण आपण 1 ml दिलं तर काय त्या ठिकाणी भरपूर सारं डिस्प्लेस केलं जाईल सोल्युशन म्हणजे ऑर्गन ट्यूबमधून, म्हणून आपण काय करणार, कॉन्सन्ट्रेशन वाढवणार आहे. ओके, जेणेकरून कमी डोसला मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन आपण त्या ठिकाणी टाकता येईल. ओके,
once the characteristics response is achieved, do not repeatedly expose the tissue to higher dose. Such repeated exposure may affect the responsiveness of the tissue. म्हणजेच समजा आपल्याला कळालं की सिलिंग इफेक्ट आला आहे. सिलिंग इफेक्ट म्हणजे काय, यानंतर डोस वाढवला तर रिस्पॉन्स वाढणार नाही हे आपल्याला त्या ठिकाणी कळालं आहे. तर आपण काय करणार त्या ठिकाणी, अजून जास्त ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन वाढवणार नाही. जर वाढवलं तर तो टिश्यू त्या ठिकाणी रिस्पॉन्स दाखवणार नाही किंवा ती टिश्यू त्या ठिकाणी डेड होऊ शकण्याचे चान्सेस जास्त आहेत, म्हणून आपण रिपीट करणार नाही. आफ्टर गेटिंग DRC फॉर द ऑक्सिटोसिन स्टँडर्ड सोल्युशन, स्टार्ट विथ अ मिनिमम डोस ऑफ द ऑक्सिटोसिन टेस्ट सोल्युशन and increase in dose in the geometric proportion till the response more than the 50% and maximum response of oxytocin test solution is achieved. Repeat this dose of the oxytocin test solution. म्हणजेच आपण काय करणार आहे, जो टेस्ट सॅम्पल असेल, आता हे झालं इथपर्यंत DRC ड्रॉ करून झाला आपला कशाचा, ऑक्सिटोसिनच्या स्टँडर्डचा. तर त्यानंतर आपण काय करणार आहे, त्या ठिकाणी टेस्टचं सॅम्पल घेऊन बघणार आणि टेस्टचं सॅम्पल काय करायचं, कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं जायचं जोपर्यंत 50% कॉन्सन्ट्रेशन येत नाही तोपर्यंत. ओके. आणि मग जेव्हा 50% कॉन्सन्ट्रेशन त्यानंतर आपण ग्राफ ड्रॉ करूया आणि खालचं लास्टचं बघा सांगितलं काय, प्लीज नोट दॅट द कॅपॅसिटी ऑफ ऑर्गन ट्यूब इज 10 ml. ओके. आता ऑब्झर्वेशन ते तर आपल्याला माहितीच आहे, काय एक्सपेरिमेंट आपण करून बघूया. या ठिकाणी जे दिले आहेत, क्लिक या ठिकाणी दिले बघा, क्लिक वॉश टू वॉश अँड टिश्यू इन द ऑर्गन बाथ. हे काय सांगितलं, ॲज अ इन्स्ट्रक्शन आपण काय करता त्या ठिकाणी फॉलो करूया आणि जसं जसं ते इन्स्ट्रक्शन देतील ते फॉलो केल्यानंतर एक ग्राफ आपल्याला त्या ठिकाणी भेटेल. ओके. तर मी आधीच तो तयार केलेला आहे, आपण बघूया परत एकदा. बघा, जसं आपलं एम आहे, बायोअसे ऑफ ऑक्सिटोसिन बाय इंटरपोलेशन मेथड युझिंग आयसोलेटेड रॅट युट्रस प्रिपरेशन. ओके. हा एक ऑब्झर्वेशन, म्हणजे मी DRC घेतल्यानंतर बघा हा त्या ठिकाणी काय रिस्पॉन्स किंवा ती जी प्रोसेस आहे ती फॉलो केल्यानंतर मला हा एक DRC भेटेल. हा DRC ऑफ ऑक्सिटोसिन असेल, म्हणजे स्टँडर्ड सॅम्पल त्या ठिकाणी टिश्यूला टाकल्यानंतर काय काय रिस्पॉन्स भेटेल. 0.05ला या ठिकाणी काय 0.05 ml ऑफ 5 मायक्रोग्राम दिलं आहे. त्यानंतर 0.1 ml ऑफ 5 मायक्रोग्राम पर ml दिला आहे. हे काय कॉन्सन्ट्रेशन आपण वाढवत गेलं आहे, तसं रिस्पॉन्स काय झाला त्या ठिकाणी वाढत गेला आहे. तो रिस्पॉन्स आपण काय करूया, हे जे ऑब्झर्वेशन टेबल पुढे असेल त्याच्यामध्ये काय आपण पुट करत राहूया. ओके. यानंतर हे झालं DRC ऑफ ऑक्सिटोसिन म्हणजे स्टँडर्डचं. त्यानंतर आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला काय भेटेल, प्रोसेसमध्ये असेल का जो कॉन्सन्ट्रेशन रिस्पॉन्स कर्व असेल तो टेस्ट सॅम्पलचा त्या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. त्याचं पण आपल्याला त्या ठिकाणी दिसेल की 0.05चा टेस्ट घेतला, 0.1 घेतला आहे, 0.2 घेतला आहे, 0.4 घेतला आहे, 0.8 घेतला आहे आणि याची हाईट काय होते, वाढते. ओके. मग ह्या ज्या व्हॅल्यू असतील त्या आपण काय करायच्यात, ह्या टेस्ट सोल्युशन त्या ठिकाणी करायचं आहे, आपल्याला ॲड करून टाकायचं आहे. मग म्हणजेच काय होईल, आपल्या त्या ठिकाणी हा ग्राफ भेटेल. ओके. म्हणजे मी या ठिकाणी व्हॅल्यू पण पुट केल्यात की जेव्हा मी ठीक आहे, थोडंसं बाय मिस्टेक दुसरंच फोटो आला आहे. मग सांगायचं काय, या ठिकाणी 0.05 असेल, 0.1 असेल, 0.2 असेल, 0.4 असेल, 0.8 असेल. हे काय असतं, हे कॉन्सन्ट्रेशन असतील 5 मायक्रोग्रामचं आणि त्या ठिकाणी काय असेल व्हॅल्यू असतील. हे व्हॅल्यू पुट करायचे तुम्हाला आणि जेव्हा तुम्ही जर्नलमध्ये ड्रॉ करशाल त्या ठिकाणी काय हा एक कॉलम ॲड करायचा पर्सेंटेज रिस्पॉन्सचा. तर पर्सेंटेज रिस्पॉन्सचा ग्राफ जास्त अवघड नाही आहे. हा जो टेबल आहे याच्यामध्ये हा कॉलम करणं अवघड नाही तसं काही. म्हणजे काय करायचं, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं की 50 ही 100% रिस्पॉन्स आपला. ओके. मग 50ला काय करायचं, 50 = 100 पकडायचं आहे आणि समजा 8 असेल तर 8 म्हणजे किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला काही जी व्हॅल्यू भेटेल तिथे तुम्ही या ठिकाणी पुट करसाल. या ठिकाणी 10ची व्हॅल्यू टाकल्यानंतर तुम्हाला इथं व्हॅल्यू पुट करसाल. असं करून काय करा, पर्सेंटेज रिस्पॉन्सचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे, स्टँडर्डचा पण आणि टेस्टचा पण. ओके. हे कळालं आहे. त्यानंतर ह्या सॉफ्टवेअरमध्ये काय होतं, ऑटोमॅटिक ग्राफ जनरेट केला जातो. म्हणजे 48 असेल, 0.08 ml ऑफ जो टेस्ट सॅम्पल असेल त्याचं काय 48 हाईट त्या ठिकाणी दिलेली आहे. ओके. त्यानुसार काय त्या ठिकाणी ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ग्राफ ड्रॉप झाला असेल, हा ग्राफ ड्रॉ झालेला आहे. ठीक आहे. पण आपल्याला ड्रॉ काय करायचं आहे याच्यामध्ये जर्नलमध्ये, पर्सेंटेज रिस्पॉन्स वर्सेस लॉग डोस. आता याच्यामध्ये आपण बघितलं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन इकडं तिकडं होतं आणि लॉग डोस हा पर्सेंटेज रिस्पॉन्समध्ये असल्यानंतर लॉग डोस वर्सेस पर्सेंटेज रिस्पॉन्स जो ग्राफ ड्रॉ करू त्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटेल, रिझल्ट्स भेटतील. ओके. थोडेसे मिनिमल इकडं तिकडं इरर होतात. मग त्यासाठीच आपण काय करूया, त्या ठिकाणी पर्सेंटेज रिस्पॉन्स वर्सेस लॉग डोस हा त्या ठिकाणी काय करूया, ग्राफ ड्रॉ करूया. ओके. जेणेकरून जे काही इरर्स असेल ते मिनिमाइज केले जातील. किंवा सॉफ्टवेअरमध्ये बघा, फॉर एक्झाम्पल सॉफ्टवेअरमध्ये पण करेक्ट काही वेळेस येते जेव्हा कॅल्क्युलेशन चुकणार नाही तेव्हा. ओके. आता करेक्शन कधी येतं आहे बघूया आपण, की मी जेव्हा ग्राफ ड्रॉ केला याच्यामध्ये काय दिसतं बघा, ब्ल्यू कलरचे जे स्पॉट आहे ते काय ऑक्सिटोसिन स्टँडर्डचे आहेत. हा हे काय स्टँडर्डचे आहेत सगळे. ओके. हा एक
म्हणजे जसं जसं कॉन्सन्ट्रेशन वाढेल तसं काही इकडे पण असेल, इकडे पण आहे. ओके, जसं जसं कॉन्सन्ट्रेशन वाढेल तसं काही रिस्पॉन्स वाढतो आहे. हा झाला ऑक्सिटोसिनचा स्टँडर्डचा. आणि जसं टेस्ट रिस्पॉन्सचा बघा काय असेल, हा काय होते कॉन्सन्ट्रेशन वाढल्यानंतर रिस्पॉन्स पण वाढतो आहे. मग जो कॉन्सन्ट्रेशन तुमच्या 50%च्या जवळ आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काय होईल, हा जो टॉगल आहे किंवा हा जो कॉलम आहे त्या ठिकाणी ओपन केला जाईल. आणि ही जी व्हॅल्यू असेल 0.007ची व्हॅल्यू काय या ठिकाणी मी पुट केली, 0.07ची व्हॅल्यू काय त्या ठिकाणी मी पुट केली. ओके, पुट केल्यानंतर हे जे कॅल्क्युलेट बटन आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, पुढचा टॉगल ऑन होईल. ओके, पुढच्या टॉगलमध्ये काय होईल, हे ओपन होईल आणि याच्यामध्ये काय दिसतंय बघा 0.07 ती काय तुम्ही ही जी व्हॅल्यू आली आहे त्या ठिकाणी पुट केल्यानंतर काय होईल, पुढचं ऑटोमॅटिक कॉलम ओपन होतील. ओके, 0.07 टाकलं आणि कॅल्क्युलेटचं बटन दाबल्यानंतर पुढचं ओपन होईल. मग काय होईल, 0.07चा अँटीलॉक तयार होईल. अँटीलॉक काय आला माझा 1.1749. ओके, आणि याला मल्टिप्लाय बाय केलं 10ने. ओके, का केलं आहे, कारण अँटीलॉगने आपल्याला काय भेटलं, कॉन्सन्ट्रेशन भेटले. पण कॉन्सन्ट्रेशन कशातलं भेटलं आहे की ह्या टेस्ट त्या ऑर्गन ट्यूबमधलं भेटलं आहे. ऑर्गन ट्यूबमध्ये काय 10 ml आधीच PSS होतं, म्हणून त्याला काय करायचं, आपल्याला डायल्युशनमुळे त्या ठिकाणी 10ने मल्टिप्लाय करायचं. ही जी व्हॅल्यू येईल आपली 11.74 ही काय करायची, 11.74 ह्या कॉलममध्ये किंवा ह्या ब्रॅकेटमध्ये टाकायची आणि या ठिकाणी 0.8 टाकायची. आता भरपूर जण क्वेश्चन पडतो 0.8 का, तर हा जो रिस्पॉन्स आहे 48. ओके, 48 हाईटचा हा कशामुळे आला आहे बघा, या ठिकाणी दिसत असेल 48 हा रिस्पॉन्स कशामुळे आला आहे, 0.8 ml ऑफ टेस्ट सॅम्पल. ओके, मग टेस्ट सॅम्पल ज्याने आपला मॅक्सिमम रिस्पॉन्स आला जो 50%च्या जवळपास असेल ती व्हॅल्यू काय आपण या ठिकाणी पुट करायची. काय केलं आपण, 11.749 कुठून घेतलं, इथून घेतलं आणि 0.8 कुठून घेतलं, कारण हा जो रिस्पॉन्स असेल ओके तो कशाने प्रोड्यूस केला आहे, तो याने प्रोड्यूस केला आहे 0.8 ml ऑफ टेस्ट सॅम्पल. ओके, मग आपण त्या ठिकाणी करूया, ही दोन्ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुमचा आन्सर या ठिकाणी दिसेल बघा. मग या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं जाईल 11.7490 अपॉन 0.8. आता यांचं का भागाकार करायचा, कारण काय असणार आहे बघा, काय सांगताय 0.8 mlमध्ये एवढं कॉन्सन्ट्रेशन आहे तर 1 mlला किती असेल, सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. काय असेल, 0.8ला माझं 11.74 असेल तर 1 mlला किती असेल. ओके, त्या ठिकाणी काय तुम्हाला भेटून जाईल आन्सर, हे झालं तुमचं 14.6862. ओके, हे झालं जवळपास, काय झालं तुमचं हे प्रॅक्टिकली व्हॅल्यू आली. आणि जी ॲक्च्युअली व्हॅल्यू म्हणजे सॉफ्टवेअरने जे काही कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला अननोन दिलं आहे ते कॉन्सन्ट्रेशन काय त्या ठिकाणी 15 मायक्रोग्रॅम पर ml आहे. ओके, म्हणजे ही जे व्हॅल्यू आले ही जवळपास आली पाहिजे तुमच्या 15 मायक्रोग्रॅमची. आता व्हॅरी रेंज कसं होतं, रेंज व्हॅरी कशी झाली पाहिजे, कितीपर्यंत मान्य आहे. ओके, तर व्हॅल्यू ही जवळपास आली पाहिजे तुमच्या 15 मायक्रोग्रॅम ml असेल म्हणजे ही तुमच्या सॉफ्टवेअरने दिलेली, तर अप टू थोडीशी वाढली तर 60 मायक्रोग्रॅमपर्यंत गेली तरी चालेल आणि कमी झाली तर 14पर्यंत आली तरी चालेल. ओके, म्हणजे इथपर्यंतच व्हेरिएशन कुठपर्यंत असलं पाहिजे. समजा ही व्हॅल्यू तुमची स्टँडर्ड किंवा तुमच्या सॉफ्टवेअरने दिली ती व्हॅरी झाली पाहिजे 14पर्यंत, लेस दॅन किंवा 14पर्यंत आली पाहिजे आणि जास्त जर गेली तर 16पर्यंत आली पाहिजे. ओके, एवढंच प्रॅक्टिकल, जास्त काय अवघड नाही आहे. जर काय इश्यू आला तर मला परत कळवा, ठीक आहे. आणि त्यानंतर तुमची PDF वगैरे जनरेट करून ते तर आहे, तुमचं नाव वगैरे टाकून ती PDF तुम्हाला जनरेट करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही प्रिंट ती तुमच्या याला लावायची. ओके, याच्याबरोबर तुमचं एक ॲडिशन काय करायचं आहे, त्या PDF बरोबर तुम्हाला हा ग्राफ पण ड्रॉ करायचा आहे, पर्सेंटेज रिस्पॉन्स आणि लॉग डोस. पर्सेंटेज रिस्पॉन्स या ठिकाणी तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. पर्सेंटेज रिस्पॉन्स कसा काढायचा त्यासाठी तुम्हाला मी मगाशी सांगितलं. समजा या सिलिंग इफेक्ट झाला आहे, सिलिंग इफेक्ट काय या ठिकाणी 50 म्हणजे मॅक्सिमम हाईट किती आली आपली 50 आली. ओके, मग 50 म्हणजेच 100% रिस्पॉन्स आपण त्या ठिकाणी ग्राह्य धरायचा आहे. आणि मग त्याला काय करायचं आहे, 8 म्हणजे किती, 50 म्हणजे 100, तर 8 म्हणजे किती, ओके एक्स म्हणायचं आणि याचं काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजेच काय 800 भागिले 50, 8×5 = 40. म्हणजे काय झालं, या ठिकाणी जो आला तो काय 40% रिस्पॉन्स आला. ओके, असं काय करायचं पुढे पुढे कॅल्क्युलेट करत जायचं आणि जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर भेटून जाईल. ओके, 8×5 = 40 नाही, या ठिकाणी काय झालं 5×1=5 सॉरी 5×1=5 आलं 3. 5×36 16% या ठिकाणी काय रिस्पॉन्स आला. ओके, हा 16% या ठिकाणी टाकून द्यायचा आणि बाकीचे कॅल्क्युलेशन करा, व्हॅल्यू काढा आणि ते काय करा तुमच्या ग्राफमध्ये असे ड्रॉ करा जे काय व्हॅल्यू येतील. ओके, आणि त्यानंतर तुमचा जो EC50 असेल त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल आणि काय तुमचं हे इंटरपोलेशन मेथडतून त्या ठिकाणी कळून जाईल तुम्हाला काय कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी अचीव केलेलं आहे. ओके.
ठीक कळलं.